द्वारे देवाचं वचन आमच्याकडे पाठवतो प्रियानो. हालेलुया. आजच्या सकाळी या ठिकाणी प्रियानो देव त्याचं वचन तुमच्यापर्यंत पाठवत आहे. हॅलो, तुम्ही माझ्याबरोबर आहात? जे लोक वचनाशी सहमत असतात देव त्यांच्या जीवनामध्ये काम करतो. आमेन. यू से आमेन. तुम्ही जर आमेन म्हणताल याचा अर्थ असा आहे की तुम्ही देवाच्या वचनाला सहमती दर्शवता. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाशी सहमती दर्शवतो प्रियानो त्यावेळेस ते वचन आमच्या जीवनामध्ये काम करतं. हालेलुया. आणि म्हणून एज्राने वचन वाचलं, नेहमीने प्रियानो देवाबद्दल बोललं, लोकांनी काय बोललं? आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आमेन बंद होऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. प्रियानो मी या ठिकाणी पाहतो की परमेश्वराची पद्धत सिस्टीम अशी आहे की तो एखाद्या देवाच्या सेवकाच्या द्वारे त्याचं वचन आमच्याकडे पाठवतो प्रियानो. हालेलुया. आजच्या सकाळी प्रियानो तो या चर्च मध्ये तुमच्याकडे देवाचं वचन पाठवत आहे प्रियानो. आणि प्रभू काय बोलत आहे प्रियानो? आजच्या सकाळी जे काय आमोसाशी तो बोलत आहे प्रियानो, आमोसाच्या द्वारे ते तो आमच्याशी कलीसियाशी बोलत आहे प्रियानो. काय बोलत आहे प्रभू? वाचूया परत एकदा. परमेश्वर मला म्हणाला, आमोसा तुला काय दिसतं? तुला काय दिसतं? मी म्हणालो, देव त्याच्या सेवकांना विचारतो तुला काय दिसतं? आमेन. हॅलो, तुम्हाला म्हणतो का प्रभू कधी तुला काय दिसतं? प्रभू बोलत आहे तुमच्याशी. आमेन. प्रभू त्याच्या सेवकाला म्हणतो तुला काय दिसतं? मी म्हणालो, ओळंबा. तो म्हणत आहे की मी पाहिलं प्रभू, पण मी काय पाहत आहे? ओळंबा पाहत आहे. प्रेम परमेश्वर ज्याच्या त्याच्या पातळीनुसार देवाचं वचन त्या माणसाकडे पाठवतो प्रियानो. तुम्ही जर अशिक्षित आहात प्रियानो त्याच पद्धतीचं वचन देव तुमच्याकडे पाठवून आणि त्यातून अद्भुत गोष्टी, महिमामय गोष्टी तो प्रगट करेल प्रियानो. आमेन. आमच्या जीवनाकडे आम्ही नंतर येऊ. आम्ही रिटर्न नाही येऊया पुढं. पुढे जाऊया. मी म्हणालो ओळंबा. प्रभू म्हणाला, पहा, माझे लोक इस्रायल यांच्यामध्ये मी ओळंबा धरतो. मी यापुढे त्यांची गय करणार नाही. परमेश्वराचं वचन आजच्या सकाळी आमच्याशी न्यायाबद्दल बोलत आहे. देव म्हणतो मी इस्रायल लोकांची गय करणार नाही. हालेलुया. देव म्हणतो मी त्यांच्यामध्ये काय करील? ओळंबा मी त्यांच्यामध्ये ठेवणार आहे. त्यांना ओळंब्यामध्ये मी मोजेल. आम्ही पाहिलं प्रियानो मने तकेल उपरसीन. आम्ही मागच्या वेळेस पाहिलं की प्रियानो त्या राजाला सांगण्यात आलं की तुझा कालखंड मोजण्यात आला आणि तू काय भरलास? देवाच्या ताकदीमध्ये तुला घेतलं, पण तू काय भरलास? कमी भरलास, उन्हा भरलास. आणि म्हणून तुझ्या राज्याचा अंत करण्यात येत आहे. देव आम्हाला तोडण्याचं काम करतो. देव आम्हाला मोजतो प्रियानो. हालेलुया. आणि बायबलमध्ये आम्ही मागच्या वेळेस पाहिलं प्रियानो सुंदरसा मेसेज की आम्ही देवाच्या ताकदीत व्यवस्थित भरलं पाहिजे प्रियानो. हालेलुया. या ठिकाणी प्रियानो देव तेच वचन वेगळ्या पद्धतीने आजच्या सकाळी आमच्या समोर मांडत आहे प्रियानो. मला माहिती आहे प्रभूला मी विचारलं, प्रभू मी काय बोलू? तर देवाने ही गोष्ट मला सांगितली. देव आम्हाला प्रियानो तोडू इच्छित आहे, मोजू इच्छित आहे. बायबल सांगते की इस्रायल लोकांमध्ये म्हणतो मी काय करत आहे? पुन्हा ओळंबा ठरणार आहे प्रियानो. आता ओळंबा काय आहे हे माहित होतं आमोसाला प्रियानो. कारण की आमोस हा प्रियानो खूप हाय एज्युकेटेड व्यक्ती नव्हता प्रियानो. आमोसाच्या जीवनाबद्दल मी तुम्हाला सांगणार, पण अगोदर पुढे जाऊया. प्रियानो हा जो ओळंबा आहे तो ओळंबा कोण वापरता माहितीये? मिस्त्री लोक, कारागीर लोक. ते कशासाठी वापरतात माहितीये? ते यासाठी वापरतात की जे काही बांधकाम आम्ही करतो ते व्यवस्थित लेवल मध्ये आलं पाहिजे. त्या बांधकामामध्ये सरळपणा पाहण्यात आला पाहिजे. ते बांधकाम अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे. त्यासाठी ओळंब्याचा वापर करण्यात येतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला ओळंबा का लावणार आहे परमेश्वर? कारण की आम्ही त्याची इमारत आहोत प्रियानो. पवित्र शास्त्रामध्ये लिहिले पत्रामध्ये आम्हाला तिकडे जायचं नाही. आम्ही त्याची इमारत आहोत प्रियानो. आणि म्हणून तो आम्हाला सुद्धा ओळंबा लावणार आहे. प्रियानो ही जी इमारत तुम्ही पाहता ही इमारत बांधत असताना याला ओळंबा लावलेला आहे प्रियानो. ओळंबा लावल्याशिवाय एवढा सरळपणा किंवा अट्रॅक्टिव्हपणा बांधकामामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही. प्रियानो जर ओळंब्यामध्ये आम्ही बांधकाम केलं नाही तर काय होतं माहितीये? ते बांधकाम ढासळतं प्रियानो. आणि म्हणून मिस्त्री कायम काय करतो? ओळंब्याचा उपयोग करतो प्रियानो. मला आणखी आठवतं आमचं घराचं बांधकाम ज्यावेळेस चालू होतं जवळपास 2020 म्हणजे जवळपास 20 वर्षाच्या अगोदरची ती गोष्ट आहे. आणि मला माहित आहे आज त्यावेळेस मी वचन वाचत होतो त्यावेळेस रात्री मला ती गोष्ट समजली. त्या मिस्त्रीचं नाव सुद्धा माझ्या पाठ आहे. आणि तो मिस्त्री त्या माणसाने त्या ठेकेदाराने तो मिस्त्री कामावर आणला होता. परंतु त्यानं काय केलं? त्याला बांधकाम ज्यावेळेस सुरू केलं ज्या खुंड्या असतात ना त्याला असं वरतून एक छोटासा एक चौकोन असतो. तो चौकोन वरच्या भागात बसवला पाहिजे. मग ती फळी किंवा रॅक काय आहे ते आतमध्ये बरोबर बसतं. तर त्याने ज्या खुंड्या आहेत त्या उलट्या बसवल्या. त्यानंतर मी पाहिलं की जे विटेचं बांधकाम आहे ते आडवं तिडवं ओळखण्यात कुठलंही काम नव्हतं त्याचं. आणि म्हणून तो ठेकेदाराला आणि त्याला बोलायला लागला आणि त्याला सांगितलं की तू हे काम करू नको, हे काम तुझं नाही, तू काय कर फक्त मला माल घालून दे.
बांधकाम ओळंब्यामध्ये असणं किती महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. हालेलुया. ओळंबा प्रभू म्हणतो मी इस्रायल लोकांना काय करणार आहे, ओळंबा लावणार आहे. प्रियानो, ज्यावेळेस देव तुम्हाला ओळंबा लावेल त्या ओळंब्यामध्ये प्रियानो तुमची साईज व्यवस्थित भरली पाहिजे. शारीरिक नाही बोलत मी, आत्मिक बोलतो. नाही तर उद्यापासून सगळे याच्या साईडला निघणार तुम्ही. पहिले मलाच पळावं लागेल. देवाच्या लोकांनो, आध्यात्मिक रीतीनं आमच्या जीवनामध्ये सरळपणा किंवा आध्यात्मिक रीतीनं आम्ही देवाच्या ओळंब्यामध्ये बसलं पाहिजे. प्रियानो, मला माहित नाही आजच्या सकाळी जर ओळंबा देवाने लावला तर किती लोक त्या बांधकामामध्ये बसतील माहित नाही प्रियानो. किती बांधकाम पाडून टाकण्यात येतील माहित नाही प्रियानो. हालेलुया. ओळंबा आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे प्रियानो. ओळंबा आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. ओळंबा त्याच्याद्वारे प्रियानो आम्हाला काय होतं माहितीये, एक बांधकाम सरळ रेषेमध्ये करता येतं प्रियानो. सरळपणा त्या बांधकामामध्ये पाहण्यात येतो, सुसुनीतपणा, आणि ती जी इमारत आम्ही बांधतो प्रियानो ती भक्कम आणि टिकणारी असते प्रियानो. आणि म्हणून असं बांधकाम आमच्या जीवनामध्ये देव करू इच्छित आहे प्रियानो. देव ओळंबा लावू इच्छित आहे, कारण की आमचं जीवन वागणं तिकडे झालेलं आहे. हालेलुया. आणि आम्हाला सरळ रेषेमध्ये आणायचं आहे, तर आम्हाला सरळ रेषेमध्ये आणण्यासाठी आम्हाला प्रियानो ओळंब्याची गरज आहे. आजच्या सकाळी देव आमच्याशी न्यायाबद्दल बोलत आहे प्रियानो. इस्रायल लोकांना प्रभू काय सांगत आहे आमोसाच्या द्वारे, की मी तुमची गाय करणार नाही. हालेलुया. मीच प्रभू या ठिकाणी बोलत आहे की मी जर तुम्ही ओळंब्यात नाही तर मी तुमच्यावर ऍक्शन घेणार आहे. हालेलुया. अलर्ट प्रियानो. देव मला अलर्ट करत आहे प्रियानो. देव मला सावधान करत आहे. जर तुम्ही ओळंब्यामध्ये नसणार आहे तर तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे प्रियानो. हालेलुया. म्हणून आजच्या सकाळी ओळंब्यात असलं पाहिजे. आम्ही सहज बोलताना एखाद्याला काय म्हणतो, हा माणूस ओळंब्यातच नाही, कोणाच्याच ओळंब्यात बसत नाही. हालेलुया. ठीक आहे, कोणाच्या ओळंब्यामध्ये बसू नका, पण देवाच्या ओळंब्यामध्ये बसा. देवाच्या ओळंब्यामध्ये जर तुम्ही ठीक आहात प्रियानो तर नो प्रॉब्लेम. जगाच्या ओळंब्याचं तुम्हाला काही घेणं देणं नाही प्रियानो. हालेलुया. देवाच्या लोकांना आम्ही देवाच्या ओळंब्यामध्ये बसणं महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी मी पाहतो की आमोसाला परमेश्वराने सांगितलं, इस्रायल लोकांना जाऊन सांग की मी तुम्हाला काय करणार आहे, ओळंबा लावणार आहे आणि मी तुमची गाय करणार नाही. म्हणजे परमेश्वर न्यायाबद्दल बोलत आहे प्रियानो. परमेश्वर न्यायी परमेश्वर आहे. परमेश्वर धर्मी परमेश्वर आहे. परमेश्वर आमचा न्याय करणार आहे प्रियानो. देव इस्रायल लोकांचा न्याय करू इच्छित आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांना आजच्या सकाळी जर न्याय आमच्यावर आला तर आम्ही त्या ओळंब्यात भरू का प्रियानो, आम्ही विचार करणं महत्वाची गोष्ट आहे. काय जर मला ओळंबा लावलास तर माझं बांधकाम, माझं जीवन खरंच व्यवस्थित आहे का देवाच्या नजरेनं प्रियानो. देव तोलणार आहे तुम्हाला, देव मोजणार आहे तुम्हाला प्रियानो. आणि म्हणून त्या ओळंब्यामध्ये तुम्ही बसलं पाहिजे प्रियानो. कोणत्याही अँगलने जरी तुम्हाला पाहिलं तर व्यवस्थित तुम्ही दिसले पाहिजे. हॅलो, तुम्ही व्यवस्थित दिसले पाहिजे. देवाने तुम्हाला चांगलं बनवलं ना, वाईट बनवलं का देवाने? काही जे काही बनवलं देवाने काय म्हटलं, हे काय चांगलं आहे. फक्त मनुष्य एकदाच म्हणला चांगलं आहे. काय हवा बनवली त्यावेळेस, पण देव प्रत्येक वेळेस बोलला हे सगळं काही बनवलं ते चांगलं आहे. पण मनुष्य किती स्वार्थी आहे. स्त्री बनवली त्यावेळेस सुद्धा खूप चांगलं आहे. आता याला माझ्या हाडात लाड आणि मासातलं मास म्हणावं, हिला नारी म्हणावी. ही हाडात लाड आणि मासातलं मास आहे, हिला नारी म्हणावं. प्रियानो, मी पाहतो प्रियानो की या ठिकाणी देवानं जे काही बनवलं ते चांगलं बनवलं प्रियानो. तुम्ही चांगले आहात प्रियानो. हॅलो, मी काहीतरी बोलतोय. अनेकांना वाटतं, डाऊट वाटतो चांगले नाही म्हणून ते स्वतः. तुम्ही चांगले आहात. हॅलो, देवा तुम्हाला चांगलं बनवलंय. जसं आम्ही चांगले लोक आहोत. तुम्हाला लोक कोणी काही म्हणू द्या, जगातले लोक आम्हाला नावं ठेवत असतील, परंतु प्रियानो देवाला त्याच्या प्रतिमेमध्ये आम्हाला रचलेला आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही देवा समान आहात प्रियानो. हॅलो, दिसायला कसे असू द्या, तुम्ही देवा समान आहात. देव किती चांगला ना, काय हरडे होते सर. मी शारोनला म्हटलो परवा दिवशी, तू मी सारखा दिसतो म्हटलो. तो म्हणतो नाही पप्पा तुम्ही काल येत, मी नाही बोलाय. त्याला त्याच्या प्रतिमेचं जर मी आहे म्हटलं त्याला राग येतो. तो स्वतःला काय समजतो खूप ग्रेट. त्याला तो गॉड आहे राव, किती मोठा परमेश्वर आहे, आकाश पृथ्वीची रचना करणारा, आणि त्याने आम्हाला त्याच्या प्रतिमेमध्ये रचलेला आहे. वाव वाव, ग्रेट लव, काय मोठं प्रेम आहे त्यानं. तो म्हणतो तुम्ही माझ्या प्रतिमेसारखा आहात. त्याच्या प्रतिमेमध्ये ओन प्रियानो, त्याच्या इमेज मध्ये त्याने तुमच्या आणि माझी रचना केलेली आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही विशेष लोक आहात प्रियानो. हॅलो, तुम्ही विशेष लोक आहात. देवाने त्याच्या प्रतिमेमध्ये तुमची रचना केलेली आहे. तुम्हाला चांगलं बनवलंय प्रियानो परमेश्वरानं, आणि म्हणून आम्ही चांगलंच राहिलं पाहिजे प्रियानो. हालेलुया. परमेश्वराच्या लोकांना देव तुमच्यावर प्रेम करतो. त्याची इच्छा आहे की तुम्ही ओळंब्यामध्ये असावं. हॅलो, ओळंब्यामध्ये तुम्ही असावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आजच्या सकाळी स्वतःचं जीवन पार का, की काय मी देवाच्या ओळंब्यामध्ये भरेल का? आमोसला देवाने सांगितलं, जा इस्रायल लोकांना सांग की मी तुम्हाला ओळंबा लावणार आहे. आजच्या सकाळी होऊ शकतं देव या वचनाच्या द्वारे तुमच्या जवळ येत आहे.
आणि तुम्हाला म्हणत आहे मी तुम्हाला ओळंबा लावणार आहे. हॅलो, काही लोकांना चांगलं वाटतंय, काही लोकांना वाईट वाटतं. ओळंबा लावणं खूप कठीण आहे त्या. आलेलं ओळंबा काय एकदा लागला. तुम्ही मिस्त्रीचं काम पाहिले का? यस, मी पाहिलेलं आहे काम प्यानो. मी ग्रामीण भागातला व्यक्ती आहे. जर ओळंब्यामध्ये नसलं प्यानो, एखादी गोष्ट ओळंब्यामध्ये त्याला दिसली नाही तर त्याच्याकडे दुसरं एक हात तर असतं. काय? थापी. तो काय करतो माहिती? सटासट थापी मारतो असे. आणि ते खूप दर्दनाक असतं कट करणं प्यानो. आणि म्हणून प्यानो आज जर आमचं जीवन त्या ओळंब्यामध्ये नाही आहे तर प्यानो स्वतः ते कट करा त्या गोष्टी. तर देवाला सांगा प्रभू कट कर, पण मला ओळंब्यामध्ये राहायचंय. आयुष्यभर जीवनभर माझं जे लाईफ आहे पूर्ण ख्रिस्ती जीवन मला ओळंब्यामध्ये जगायचं आहे. सरळ राहायचंय, तुझ्या इच्छेप्रमाणे मला जीवन जगायचं आहे. देवाचा ओळंबा आमच्या जीवनामध्ये यावा यासाठी उलटी प्रार्थना केली पाहिजे की प्रभू आज दिवसभर मला ओळंब्यामध्ये ठेव. सकाळची प्रार्थना असते, शांती दे, आनंद दे, सुरक्षा कर. इकडून जातो तिकडून जातो माझी सुरक्षा कर, असं कर सगळी प्रार्थना. पण म्हणून ते प्रभू आज मला ओळंब्यामध्ये ठेव. सकाळी उठून प्रार्थना करा, प्रभू तुझा ओळंबा येऊ द्या. ओळंबा येऊ द्या आणि त्या ओळंब्यामध्ये त्या लाईनीमध्ये तुम्हाला ठेवू. हालेलुया. परमेश्वर चालू करो. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो प्यानो आणि वारंवार त्याच्या दासाच्या द्वारे तो संदेश आमच्याकडे पाठवतो. तो संदेश आम्ही स्वीकारला पाहिजे. हालेलुया. वरतूनवाणी झाली का इस्रायल लोकांना? त्यावेळेस परमेश्वराचं काम होतं प्यानो. स्वतः परमेश्वर होता जुन्या करारामध्ये. वरतूनवाणी झाली नाही, मग त्यांनी कोणाकडून पाठवली? सेवकाच्या द्वारे. सेवकाच्या द्वारे ज्यावेळेस वचन आमच्याकडे येतं प्यानो, ते वचन आम्ही स्वीकारलं पाहिजे प्यानो. जर आम्ही ते वचन स्वीकारणार नाही तर मग देवाचं समजून सांगणं मग आमच्या वाटेला येतं आणि ते अतिशय कठीण असतं त्या. आम्ही आणि म्हणून प्रभू जे काही सेवकाच्या द्वारे आम्हाला सांगत आहे आम्ही ते ऐकलं पाहिजे. अनेक लोक काय म्हणतात आमच्या पालकाने आम्हाला सांगू नये, देवाने आम्हाला सांगावं. देव नाही सांगणार. देवाला जर तुम्हाला सांगायचं ना तर देव मग तुम्ही एवढे प्रेस्टिज पाहिजे, इतकी धार्मिकता तुमची पाहिजे, खूप धार्मिकता. देव कसा सांगाल तुम्हाला स्वतः येऊन प्यानो? आम्ही पाहतो आम्हाला कसं एक उदाहरण दिलं ना शास्त्रामध्ये. दरिद्री, लाजर आणि श्रीमंत मनुष्य. बायबल सांगतं कोण गेलं स्वर्गाच्या राज्यामध्ये? अब्रामाच्या उराशी कोण होतं? दरिद्री, लाजर. आणि खाली कोण होता? श्रीमंत मनुष्य. काय विनंती केली त्याने की माझ्या या भूतलावर माझे काही भाऊ आहेत, त्या भावाने या तुमच्या स्थळी येऊ नये म्हणून कोणाला पाठव? लाल रसाला स्वर्गातून पाठव. कारण की इथून जर एखादा माणूस गेला तर माझे भाऊ विश्वास करतील की स्वर्ग आणि नरक आहे. त्यास काय सांगण्यात आलं? मोशे आणि एलियासारखे सेवक खाली भूतलावर ठेवले, त्यांचं त्यांनी ऐकावं. वरतून कोणी येणार नाही प्यानो. अनेक लोक म्हणतात नाही पालकांनी सांगू नये आम्हाला, देवाने सांगू. देव कधी सांगणार नाही तुम्हाला? तुम्ही पालकांचं ऐकणार नाही तर देवाचं काय ऐकणार? तुम्ही सैतान बोलतो वरून, देव नाही बोलत. लोकांना आम्ही पाहतो की जे वचन परमेश्वराच्या सेवकाकडून आम्हाला येतं आम्ही त्याचा स्वीकार केला पाहिजे. जर एखादं वचन लागतं ना आम्हाला तर समजायचं खरं तुमच्यासाठी, तुम्हाला वाटतं माझ्यासाठी, खरंच ते स्वीकारा. त्याच्याद्वारे वाईट कोणाला झालंय का? वचन स्वीकारलं एखाद्याने, वाईट काही झाले का? त्याचं चांगलंच होणार नाही. जर वचन लागतं तर उलट ते स्वीकारा आणि त्यानुसार आपलं जीवन जगा. ओळंबा जर आजच्या सकाळी तुम्हाला लावला, किती लोक ओळंब्यामध्ये सापडतील त्या, किती बांधकाम ओळंब्यामध्ये असणार आहे त्यानो, हे केवळ प्रभूला आणि तुम्हालाच माहिती आहे. तुमचं जीवन किती ओळंब्यामध्ये आहे, किती ओळंब्याच्या बाहेर तुम्ही आपलं जीवन जगता आणि किती ओळंब्यामध्ये जीवन जगता हे केवळ परमेश्वराला आणि तुम्हालाच माहित आहे त्यानो. आणि आजच्या सकाळी देव इस्रायल लोकांना सांगितलं आमोसाच्या द्वारे त्यानो की मी त्यांची काय करणार नाही? गय करणार नाही. म्हणजे परमेश्वर न्याय आहे, तो आमचा न्याय करणारा परमेश्वर आहे त्यानो. हालेलुया. या काळामध्ये त्यानो आमोस ज्या काळामध्ये होता त्यानो, त्या काळामध्ये दोन राजे आम्ही पाहतो. यरोबाम राजा आणि उजिया राजा त्यावेळेस राज्य करत होता. यहूदा आणि इस्रायल हे दोन प्रांत होते आणि या दोन प्रांतामध्ये वेगवेगळे राजे राज्य करत होते त्यानो. आणि या दोन राज्यामध्ये यहूदामध्ये मला वाटतं उजिया राज्य करत होता आणि इस्रायलमध्ये त्यावेळेस यरोबामाचं राज्य होतं त्यानो. आणि या दोघं राज्याच्या या कालावधीमध्ये त्यानो परमेश्वराचं वचन परमेश्वर आमोसाला पाठवत आहे त्यानो. हा आमोस कोण आहे त्यानो? देव त्याचं वचन कोणाच्या पण द्वारे आमच्याकडे पाठवतो. मीन्स त्याचे निवडलेले लोक प्यार, कोणी पण नाही, त्याचे निवडलेले लोक प्यार. पण तो कोणाच्याही निवड त्याच्यासाठी करू शकतो. आमेन. एका सेवकाने भविष्यवाणी केली या शेवटच्या काळामध्ये अशा लोकांना तुम्ही पाहणार आहात की ज्याला काही बोलता येत नाही पण ते देवाचा प्रचार करणार आहेत आणि त्याच्याद्वारे देवाची महिमा लोकांच्या जीवनामध्ये येणार आहे. देवाचं राज्य अनेकांच्या जीवनामध्ये येणार आहे. हालेलुया. रेडी असा त्याच्यापैकी म्हणा असं मी पण असणार आहे. हालेलुया. अनेक लोक म्हणतात मला बोलता येत नाही. देव तुम्हाला शिकवेल बोलण्यासाठी. देव तुमच्या कंठावटा जिभेला स्पर्श करेल बोलण्यासाठी. बायबलमध्ये म्हटलंय तो आपलं मुख खोल म्हणजे मी काय करेल ते भरेल. तुम्ही मुख खोलणारच नाही तर भरणार कुठून? परमेश्वर. तुम्ही ट्राय करा. विश्वासाचा एक कदम.
विश्वासाबरोबर काय पाहिजे? कृती. कृती नाही तर तुमचा विश्वास कसा आहे? निर्जीव आहे. कृती म्हणजे काय? देव म्हणतो तू आपलं मुख खोल म्हणजे मी ती भरेन. कृती काय आहे? तुम्ही तुमचं मुख काय केलं पाहिजे? खोललं पाहिजे. तुम्ही खोलणार नाही तर देव त्याचे शब्द तुमच्या मुखामध्ये कसे टाकणार आहेत? आमोस कोण होता प्रियानो? आमोस एक साधारण व्यक्ती होता प्रियानो. त्याचा जॉब काय होता माहितीये? त्याचा जॉब होता मेंढपाळ, मेंढर पाळणं. मेंढपाळ प्रियानो होता. दावीद कोण होता? मेंढपाळ होता प्रियानो. देवाला फारसे शिकलेले लोक नाही पाहिजे प्रियानो त्याच्या प्रचारासाठी. तो कोणाचा इस्तेमाल करतो? मग शिकलेला होता, देवाने त्याचा इस्तेमाल केला. पेंद्र आनंदी होता, त्याचा इस्तेमाल परमेश्वराने केला. देव कोणाचाही इस्तेमाल करू शकतो, नो मॅटर. फक्त त्याची कृपा त्या माणसावर असली पाहिजे प्रियानो. त्या माणसाचं जीवन देवाला आवडणार असलं पाहिजे. तुमचं जीवन जर परमेश्वराला आवडणार आहे तर प्रियानो देव तुमचा उपयोग केल्याशिवाय राहणार नाही प्रियानो. देव कोणाचा उपयोग करतो? एका पवित्र पात्राचा तो उपयोग करतो प्रियानो. देवाच्या राज्यामध्ये उपयोगासाठी काही प्रियानो शिक्षण लागत नाही. देवाच्या राज्यामध्ये एकच गोष्ट लागते, प्युरिटी. तुम्ही किती शुद्ध आणि पवित्र आहात त्याच्यासाठी आणि तुम्ही किती तयार आहात त्याच्यासाठी. बस एवढंच लागतं क्वालिफिकेशन. दुसरं क्वालिफिकेशन काही लागत नाही. BA झालाय, MA झालाय, काय उपयोग नाही त्याला. हालेलुया. फक्त क्वालिफिकेशन तुमचं चरित्र व्यवस्थित असलं पाहिजे आणि देवाबरोबर तुमचा संबंध असला पाहिजे. हालेलुया. देवाच्या लोकांना मी पाहतो की आमोसाला देवाने ज्यावेळेस निवडलं त्यावेळेस तो कोण होता? तो साधारण व्यक्ती होता प्रियानो. खूप एज्युकेटेड व्यक्ती नव्हता, शिकलेला व्यक्ती तो नव्हता प्रियानो. तो मेंढपाळ होता, साधारण मेंढपाळ. मेंढर राखण्याचं तो काम करायचा आणि मेंढर राखण्याचं काम करत असताना परमेश्वरानं त्याला आवाज मारला प्रियानो. दुसरं काम काय करायचं माहिती? तो जे उंबराचं झाड होतं ना, उंबराच्या झाडाला त्याची देखभाल तो करायचा. आमोसाचं काम होतं. उंबर आम्ही पाहतो जकाय उंबराच्या झाडावर चढला. हा व्यक्ती उंबराची निगा करणारा होता. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला फक्त उंबराचं झाड म्हटलं म्हणजे फक्त जकाय आठवतो. आणखी उंबराचा उल्लेख बायबलमध्ये सुद्धा आहे त्याला. आणि उंबर पिकवण्याचं काम तो करायचा. आपल्या त्या उंबराला चिरा पाडणं आणि त्याला व्यवस्थित रीतीने ठेवणं आणि त्याला पिकवणं हे काम प्रियानो आमोसाचं असायचं प्रियानो. एवढं काम तो करायचा. साधारण व्यक्ती होता प्रियानो आणि साधारण कुळातला साधारण प्रियानो तो असताना प्रियानो बायबल सांगते की परमेश्वरानं त्याची निवड केली. त्याचं बॅकग्राऊंड संदेश त्याचं नव्हतं, त्याच्या घरातून कोणी सेवक नव्हतं प्रियानो. साधारण तो व्यक्ती होता प्रियानो. अनेक लोक म्हणतात ना, हा ते लोकांनी का लय पुढे प्रभूमध्ये, कारण का खानदानी ख्रिस्ती आहे ते, नो प्रॉब्लेम. देवाच्या राज्यामध्ये हे काही चालत नाही प्रियानो. खानदानी ख्रिस्ती वगैरे चालत नाही. कोणाचाही देव आप इस्तेमाल करू शकतो प्रियानो. आमोस त्याचं बॅकग्राऊंड काय व्यवस्थित नव्हतं प्रियानो. त्याच्या खानदानीमध्ये कोणी सेवक नव्हतं, परंतु परमेश्वराने त्याला निवडलं प्रियानो. तुमच्या खानदानीमध्ये कोणीही ख्रिस्ती नसेल प्रियानो, पण देवाने तुमची निवड केलेली आहे प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो अद्भुत आहे प्रियानो. आणि बायबल सांगतो आमोसला देवाने निवडलं. तो उंबराचं राखण करणारा, उंबर सांभाळणारा, उंबराच्या झाडाची निगा करणारा तो व्यक्ती होता आणि देवानं त्याची निवड केली प्रियानो. आणि त्याच्याकडे परमेश्वरानं एक वचन पाठवलं प्रियानो. आम्ही पवित्र शास्त्रामधून पाहूया तो कोण आहे त्याबद्दल थोडंसं लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियानो की असं लिहिलंय त्याच्याबद्दल की तो एक साधारण व्यक्ती होता प्रियानो. आणि ज्यावेळेस त्याला देवाचा आवाज आला, यामध्ये लिहिलेलं आहे देवाचा आवाज आला. खूप विचारांतर होईल, खूप वेळ जर आम्ही ते वाचलं तर प्रियानो मी पाहतो डायरेक्ट पुढे जाऊया. मी डायरेक्ट स्टोरी सांगतो फक्त त्या अध्यायातली. त्या ठिकाणी मी पाहतो प्रियानो की ज्यावेळेस तो देवाचं वचन घेऊन इस्रायलमध्ये आला त्यावेळेस त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे आमस्या नावाचा. तो व्यक्ती त्याला विरोध करत आहे आणि तो व्यक्ती विरोध करून काय म्हणत आहे त्याला मी वाचूया. मी 12 पासून वाचूया त्याचा अध्यायामधलं 12 वचन. 10 पासून वाचूया. मग बेथेल येथील याजक अमस्या याने इस्रायलाचा राजा यराबाम यास निरोप पाठविला की इस्रायली घराण्याच्या भरवस्ती आमोसाने फितुरी केली आहे. त्याची सर्व वचने देशाला सहन होत नाही. काय म्हणत आहे? आमस्या म्हणत आहे की याची वचनं सर्व देशाला काय होत नाही? सहन होत नाही. अनेक वेळेस म्हणतात ना लोक, माझं फळच बोलतो मला सहनच होत नाही. लय बोलतो सहन होत नाही. सहन करून घ्यायच्यापेक्षा धगधगत्या अग्नी जर पडली तर ते सहनच होणार नाही. तुम्हाला शब्द जर सहन होत नाही तर अग्नी कशी सहन होईल? रात्रंदिवस तिथं आग आहे. हालेलुया. सहन करा आणि बदलून टाका तुमचं जीवन प्रियानो. आमच्या म्हणत आहे की हा जो बोलत आहे ना मला सहनच होत नाही. काय म्हणतोय तो? मला सहनच होत नाही. हा बोलणारा मला सहन होत नाही आणि तो काय करतो? इस्रायल लोकांना न्यायाच्या गोष्टीबद्दल बोलतो.
देवाचं वचन खडतर सांगणारा देवाचा सेवक आम्हाला प्यानो आवडत नाही त्या. आम्हाला सगळे सेवक कसे पाहिजे? गोजरणारे सेवक पाहिजे. लय चांगलं, लय तुझा इस्तेमाल करणार परमेश्वर, तुझं घर लय चांगलं, लय भारी भरभराट होणार तुमची. असं जर एखादा सेवक बोलणार 17 वेळेस त्याला घरी बोलणार ये बाबा. बायबल सांगताना अनेक लोक अनेक ठिकाणी जाऊन परमेश्वराचं वचन ऐकतात. ते काय करतात? बायबल दिले आपल्या कानाचे खास निधीर होतात. हालेलुया. परमेश्वराचं वचन जर परखड येत आहे तुमच्यावर प्यारो, परखड रीतीने स्वीकार. मला सांगा, जर तू ते वचन एखादा म्हणतो माझ्यासाठी जायचं एवढ्या तुमच्यासाठी देणार, तर मला एक सांगा, वचन ऐकल्यानं किंवा त्या वचनाप्रमाणे केल्यानं तुमचं वाईट होणार आहे काही? बोलताना बोलू द्या ना, चांगली गोष्ट आहे, तुमच्यासाठी देणार. त्याच्याद्वारे जर बदल तुमच्या जीवनामध्ये झाला तर तुम्ही ब्लेस्ड होणार आहे, आशीर्वादित होणार आहे. का सहन करा त्याचं. आमचा म्हणतो मला सहन होत नाही, हा जो बोलत आहे ते. वाचूया, पुढे वाचूया. कारण आमोस म्हणतो, काय नामच म्हणतो? यरोबाम तलवारीने मरेल, यरोबाम तलवारीने मरेल, व इस्रायलास त्याच्या देशातून खात्रीने पकडून व इस्रायलास त्याच्या देशातून खात्रीने पकडून येतील. मन आमच्या आमोसाला म्हणाला, मग आमच्या आमोसाला म्हणाला, आमच्या आमोसाला म्हणाला. लक्ष काय का कोण बोलत आहे? नावाची व्यक्ती. अरे द्रष्ट्या, आमच्या आमोसाला म्हणत आहे, अरे द्रष्ट्या, द्रष्ट्या जा जा यहुदा देशात पळून जा. हा कुठे पळून जा? यहुदा पळून जा. आता तू इस्रायल मध्ये पण तू कुठे पळून जा? यहुदा मध्ये पळून जा. ओके. तेथे संदेश सांगून पोट भर. पण बेतेलात यापुढे परत वाचूया. कुठे पळून जा? यहुदात पळून जा. यहुदात पळून जा. तेथे संदेश सांगून पोट भर. ते काय सांगून? संदेश सांगून काय भर? पोट भर. हा काय बोलला? पोट भर. तिथे जाऊन सेवकाला बोलण्याची भाषा बाप या माणसाची. पोटभर तिथे जाऊन पोटभर. खबरदार, जर देवाच्या सेवकाला जर पोटाबद्दल तुम्ही बोलताल तर काय, देव त्याला जे काही देत आहे तो त्याचा अनुग्रह आहे, तो त्याच्या आशिष आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. नो. हा काय म्हणत आहे? त्याच्या पोटावर आला डायरेक्ट. अहो खरा संदेश आहे तो, परंतु त्याच्या पोटावर हा व्यक्ती जात आहे. तो म्हणतो की तुला जर पोट भरायचं तर कुठं जाऊन भर. हा म्हणजे त्याच्या इन्कमवर लक्ष यायचं. सगळ्या सेवकाच्या इन्कमवर लोकांचं लक्ष असतं. कुठून येते देवाच्या सेवकाला? कुठून जातं? कशाला? अरे तुझं बघ, तुझं काय चाललंय. तो देवाची सेवा करताय. जो देवाची सेवा करतो त्याला देवा मिळणार आहे. तू का जोडतो विनाकारण? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या सेवकाला मग देवाच्या सेवकाकडनं कमतरता असली तर का तुझं लक्ष जात नाही? का तुझ्या खिशातून तू काही काढत नाही? समृद्धीमध्ये ज्यावेळेस तू त्याला पाहतो तो लय भारी. देवाच्या लोकांनी मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं की आमच्या मत आहे तुला जर पोटच भरायचे तर कुठं जाऊन भर? यहुदामध्ये जा. पण इस्रायलमध्ये बिलकुल थांबू नको. काय गुन्हा होता आपल्याला? खरा संदेश सांगत आहे पण त्याला वाटलं हा काय करताय त्याच्याद्वारे इन्कम, काहीतरी इन्कम सोर्स याचा चालू आहे. त्याच्या इन्कम कडे लक्ष आहे आमच्याचं. प्यानो काय व्यक्ती आहे प्यानो? त्याचं लक्ष संदेश त्याच्या इन्कम कडे आहे. आणि मग तो त्याला म्हणत आहे की जा आणि काय कर तू? यहुदामध्ये जा. ओके, वाचूया पुढे. तिथं जाऊन तुझं पोट भर. पण बेतेलात यापुढे संदेश सांगू नको. हा, पण यापुढे बेतेलात संदेश सांगू नको. कारण हे राजाचे पवित्र स्थान, कारण हे राजाचे पवित्र स्थान, ही राजधानी आहे. हा, ही राजधानी आहे. तेव्हा आमोस आमस्याला म्हणाला, तेव्हा आमोस आमस्याला म्हणाला. फास्ट वाचूया. मी संदेष्टा नाही. मी संदेष्टा नाही. काय म्हणत आहे तो? मी संदेष्टा नाही. ओके, वाचूया. किंवा संदेष्टाचा पुत्र नाही. हा, किंवा संदेष्टाचा. म्हणजे तू त्याचं खानदान सांगतोय, माझं खानदान काय चांगलं नाही एवढं. मी संदेष्टा नाही किंवा संदेष्टाचा पुत्र नाही. ओके, वाचूया. तर मी गुराखी. तर मी गुराखी. काय सांगतो त्याची ओळख? मी गुराखी आहे. हॅलो, तू म्हणतो मी गुराखी आहे. काय ओळख सांगता तुम्ही? तुम्ही सांगता मी डॉक्टर आहे, आता मी प्रभूचा प्रचार करतो. मी इंजिनियर आहे, आता मी प्रभूचा प्रचार करतो. मी मंत्री आहे, आता मी प्रभूचा प्रचार करतो. याची ओळख काय हो? हा सांगतो मी गुराखी माणूस आहे. काय ओळख काय हो त्याची? गुराखी माणूस आहे मी. गुराखी असू द्या पण प्रभू त्याच्याशी बोलला. हालेलुया. किती महत्वाची गोष्ट आहे. प्रभू जगाचा उद्धार करता त्या माणसाबरोबर आहे. तुम्ही काय आहात ते महत्वाचं नाही, तुमच्या बरोबर कोण आहे ते महत्वाचं आहे. तुमच्या बरोबर प्रभू असणं महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला जगामध्ये किती मान आहे, किती स्थान आहे ते महत्वाचं नाही, प्रभू तुमच्या जीवनामध्ये आहे की नाही हे महत्वाचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की आमच्या त्या ठिकाणी त्याला बोलत आहे की तू जा आणि यहुदामध्ये पोट भर. त्यावेळेस तो सांगत आहे, आमोस काय म्हणत आहे? तो म्हणतो की मी संदेष्टा नाही किंवा संदेष्टाचा पुत्र नाही. वाचूया. तर मी गुराखी. तर मी गुराखी. उमराच्या झाडाची निगा करणारा आहे. हा, काय करणारा? उमराच्या झाडाची निगा करणारा मी माणूस आहे. साधारण ओळख प्रेम त्याची.
तुम्ही साधारण लोक असाल प्रियानो, पण देव तुमच्या मुखाच्या द्वारे त्याचं वचन बोलेल प्रियानो. त्याला जर आवडणारं तुमचं जीवन असेल तर देव तुमच्या मुखाच्या द्वारे देवाचं वचन बोलेल प्रियानो. हालेलुया. नाही बोलू शकत का? बोलू शकतो तो तुमच्याद्वारे. मला गाढवाला बोलायला लावलं, त्या गाढवाला वाचन देणार परमेश्वर, आम्हाला बोलायला लावणार नाही का? अरे गाढव जे बोलतच नाही, मुखच आहे ते गाढव, त्याला बोलायला लावलं परमेश्वरानं. तर त्यानंतर तुम्हाला मला किती चांगल्या प्रकारे बोलण्यासाठी शक्ती देईल त्यानं. देवाच्या लोकांना एकच आहे की देवाला आवडणारं आमचं जीवन असलं पाहिजे. आम्ही ओळंब्यात देवाच्या बसलं पाहिजे. आमोस देवाच्या ओळंब्यातला व्यक्ती होता आणि म्हणून देव आमोसाशी बोलत आहे. देव कोणाशी बोलतो? जे लोक ओळंब्यात आहेत त्यांच्याशी बोलतो देव. अनेक लोक म्हणतात मी इतक्या वर्षापासून प्रार्थना करतो, देवाचं वचन वाचतो, उपवास तापास करतो, पण देव माझ्याशी बोलत नाही. कसा बोललो? ओळंब्यातच तुम्ही नाही. ओळंब्यात तुम्ही असले म्हणजे परमेश्वर नक्की तुम्हाला बोलणार असते. ओळंब्यात या, मग पहा देव कसा बातचीत करतो तुमच्याशी. आम्ही बायबल सांगतो की या ठिकाणी आमोस त्या ठिकाणी म्हणत आहे की मी उमराची निगा करणारा माणूस आहे, मी संदेशकार किंवा संदेशाचा पुत्र नाहीये. हा वाचूया. मी कळपामागे असता परमेश्वराने मला निवडले. परमेश्वराने मला निवडलं. परमेश्वर मला म्हणाला जा माझे लोक इस्रायल यास संदेश सांग. माझे लोक इस्रायल यास काय कर? देवाने त्याला मेंढपाळ असताना निवडलं. देवाच्या लोकांना तुम्ही काही काम करणे असं द्या, देव तुम्हाला निवडू शकतो त्याच्या कामासाठी. हॅलो, कितीतरी सामर्थ्य गोष्ट आहे, त्यानं तुम्ही कोणी असा देव तुम्हाला निवडू शकतो. हालेलुया. हा कोण व्यक्ती होता? आमच्या गुराखी व्यक्ती, कुठं फिरणारा, शेतामध्ये फिरणारा. तुम्ही तरी चांगल्या ऑफिस मध्ये कुठेतरी जात असाल प्रियानो, जर आमच्या आमोसाला देवाने निवडले गुराख्याला, तर प्रियानो तो तुमची आणि माझी निवड का करणार नाही प्रियानो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणाची तो निवड करू शकतो? देवानं आमोसाला निवडलं. तो कुठं होता? गुराखी माणूस, शेरडा मेंढरा पाठीमागचा माणूस प्रियानो. वाचूया गुराखी. तर जा माझे लोक इस्रायल या संदेश सांग. तर परमेश्वराचे वचन ऐक. तू म्हणतो इस्रायला विरुद्ध संदेश सांगू नको, इसाकाच्या घराण्या विरुद्ध शब्द काढू नको. यास तो परमेश्वर म्हणतो की तुझी बायको नगरात वेश्या होईल. वाव. आम्ही रिटर्न येऊया. आम्ही पाहतो की जो व्यक्ती देवाच्या खऱ्या सेवकाचा किंवा संदेशाचा विरोध करत आहे, संदेशाचा, त्याची अवस्था खाली पाहतो. त्याच्याबद्दल सुद्धा मेसेज आहे माझ्याकडे. प्रभू काय बोलतो त्याच्याबद्दल? विषयांतर होईल आलो तिकडं आमच्याकडे आम्हाला पाहायचं नाही प्रियानो. आम्हाला फक्त आज आमोसाचा संदेश पाहायचा आहे प्रियानो. आमच्यानं प्रियानो त्या संदेशाला विरोध केला त्यावेळेस त्याच्यावर कर्स, श्राप देवाचे कसे येतात प्रियानो. जो व्यक्ती देवाच्या सत्य वचनाला विरोध करतो तो व्यक्ती शापित असणार आहे प्रियानो. शाप त्याच्या जीवनामध्ये येणार आहे प्रियानो. एखाद्या पण माणसाला परमेश्वराचं वचन सांगितलं आणि देवापासून आलेलं वचन जर सांगितलं आणि त्याने ते जर ऐकलं नाही, त्याला जर विरोध केला तर तो माणूस शापित होतो प्रियानो. कर्स त्या माणसाच्या जीवनामध्ये नंतर आलो. आमच्या सगळ्या खानदानावर कर्स आले प्रियानो. ओके, तिकडे आम्हाला जायचं नाही, परंतु आमोस आम्ही त्याला पाहूया की त्याला देवाचं वचन इस्रायल लोकांसाठी आणलं आणि सांगितलं की देव ओळंब्यामध्ये लोकांना मोजणार आहे प्रियानो. ज्यावेळेस आमच्या आमोसाला ते दर्शन होत आहे प्रियानो, त्यावेळेस काय दर्शन आहे प्रियानो? त्या अगोदर आम्ही वाचूया काय त्याने पाहिलं अगोदर. फर्स्ट वाचूया 7 वचन. त्याने मला दाखविले. त्याने मला दाखविले तो पहा ओळंबा लावून बांधलेल्या भिंतीवर प्रभू उभा आहे. त्याने मला दाखविले तो पहा ओळंबा लावलेल्या भिंतीवर प्रभू उभा आहे. हा, कोण उभा आहे? बांधकामावर प्रभू उभा आहे. तुमच्या बांधकामाच्या जवळ प्रभू उभा आहे. हालेलुया. देव तुमच्या बांधकामाच्या जवळ उभा आहे. आम्हाला सुद्धा आमचं घर चालू असलं किंवा बांधकाम चालू असलं 17 वेळेस चक्रा मारतो आम्ही. हल्ली आम्ही प्रत्येक जण जातो ना घर पाहायला, स्वतःचं घर कसं चाललंय, काय चाललंय, किंवा आम्ही बांधकाम करतो. असं कोणी माणूस आहे का घर बांधायला दिलं लक्ष देत नाही तिकडे? असं कोणी आहे का? कारण बांधकामाच्या त्या भिंतीवर परमेश्वर उभा आहे प्रियानो. आणि काय करत आहे? त्या भिंतीला त्याने काय लावलंय? त्याच्या हातात ओळंबा. त्याच्या हातात ओळंबा आहे. परमेश्वर मला म्हणाला आमोसा तुला काय दिसते? आमोसा तुला काय दिसतं? परमेश्वराने त्याला अगोदर दाखवलं एक बांधकाम आणि त्या भिंतीवर उभा आहे. म्हणजे प्रभू त्याला सांगत आहे, प्रभूच्या हातामध्ये काय आहे? ओळंबा आहे. कशासाठी? बांधकाम काउंट करण्यासाठी, मोजण्यासाठी, तोडण्यासाठी. आमेन. तुमचं जीवन एक देवाची इमारत तुम्ही आहात प्रियानो. तुम्ही काय करता प्रियानो? तुमचं आध्यात्मिक राज्य, तुमचं आध्यात्मिक जीवन तुम्ही बांधत आहात आणि तुमचं आध्यात्मिक घर तुम्ही बांधत असताना परमेश्वर त्या ठिकाणी ओळंबा घेऊन येणार आहे प्रियानो. हालेलुया.
दोन घरं आम्ही पाहिली ना, एकाचा पाय कशात होता, वाळूत, आणि एकाचा खडकामध्ये. खूप जुनी स्टोरी आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे दोन पाय. पण आणखी लोकांना समजत नाही की आमचा पाय कुठं असला पाहिजे, खडकात आमचा पाय असला पाहिजे प्यानो. आणि मग ते घर काय झालं बायबल सांगतं, पडलं नाही. वारा आला, पूर आला, पाऊस आला, त्या घरावरून आला, तरी पण ते घर काय झालं नाही, पडलं नाही. संकटात दर्शक आहे, संकट समय तो माणूस नष्ट होणार नाही. ज्या माणसानं आपलं घर मजबूत बांधलंय, ज्या माणसानं आपलं घर ओळखण्यामध्ये बांधलंय, ते घर कधीच पडणार नाही. आम्ही पाहतो की त्या भिंतीवर तो आला, तो काय करत आहे, मोजमाप करत आहे. आम्ही सुद्धा देवाची इमारत आहोत, देव आमच्याकडे येत आहे आणि आमचं आध्यात्मिक जीवन तो तोडणार आहे. तो ओळखा आमच्या जीवनाला लावणार आहे. ज्यावेळेस तो ओळखा लावेल त्यावेळेस आमची काय अवस्था होईल प्यानो. आम्ही त्या ओळखण्यामध्ये व्यवस्थित भरलं पाहिजे प्यानो. आम्ही ओळखण्यामध्ये असलं पाहिजे प्यानो. आणि जर का त्या ओळखण्यामध्ये तुम्ही नसताल तर बाईबलमध्ये वाचूया, वचन वाचूया आपण. परमेश्वर मला म्हणाला, आमोसा, तुला काय दिसते? मी म्हणालो, ओळंबा. प्रभू म्हणाला, पहा, माझे लोक इस्रायल यांच्यामध्ये मी ओळंबा धरितो. मी यापुढे त्यांची गय करणार नाही. परत वाचूया. परमेश्वर मला म्हणाला, आमोसा, तुला काय दिसतं? मी म्हणालो, ओळंबा. प्रभू म्हणाला, पहा, माझे लोक इस्रायल यांच्यामध्ये मी ओळंबा धरितो. यांच्यामध्ये मी काय धरतो? ओळंबा धरतो. मी यापुढे त्यांची गय करणार नाही. प्रभूने तुमच्या आतापर्यंत काय केली? गय केली. याचा अर्थ म्हणजे सोडून दिलं, चल जाऊ दे, केलं ना, चल दे सोडून. पण आता तो म्हणतो तसं होणार नाही, आता मी ओळंबा लावणार आहे. हॅलो, चूक केली, प्रभू तुम्ही तुम्हाला क्षमा केली आता, पण यापुढे चूक करू नका, कारण की ओळंबा आता येणार आहे. तो भिकारी ज्यावेळेस बरा झाला, प्यानो लंगडा भिकारी मंदिरात आला, त्याला काय सांगण्यात आलं? तू बरा झालास, पण यापुढे पाप करू नको. जर पाप करशील तर यापेक्षाही वाईट तुझं होईल. लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला बरं केलं, जे काही केलं त्याबद्दल क्षमा केली देवानं, विसरून केला देव, परत करू नका, नाही तर ओळंबा आहे तयार मग. आणि त्या ओळंब्यात काय एकदा बसते नाही तर देव म्हणतो मी तुमच्या आता गय करणार. देव आम्हाला पुन्हा संधी देत आहे. आज सकाळी पुन्हा संधी देत आहे. इथून पाठीमागे त्याच्या ओळंब्यामध्ये कदाचित तुम्ही बसताना असाल, पण आता प्रभू म्हणतो मी गय करणार नाही. ते सगळं सोडून दिलं मी, पण आता इथून पुढे तुमची मी गय करणार नाही. देवाच्या ओळंब्यात आम्ही असलं पाहिजे. प्यानो ओळंब्यात सरळ आम्ही असलं पाहिजे. आमचं जीवन सरळ असलं पाहिजे. देवाला आवडणार आमचं जीवन असलं पाहिजे. देवाच्या साच्यामध्ये बसणार आम्ही माणूस बनलं पाहिजे. प्यानो कोणाच्या साच्यात बसवा का न बसू, आम्ही देवाच्या साच्यामध्ये बसणारा व्यक्ती बनलं पाहिजे. प्यानो काय माझं जीवन देवाच्या साच्यामध्ये, त्या ओळंब्यामध्ये आहे का? आजच्या सकाळी विचार करा प्यानो. आजच्या सकाळी हा संदेश देवानं आमच्यासाठी यासाठी दिलाय की जर आम्हाला ओळंबा लावला तर आम्ही त्या साच्यामध्ये बसू का, त्या ओळंब्यामध्ये असू का? आम्ही विचार केला पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोक होऊन गेले. प्यानो ज्या लोकांना परमेश्वराने ओळंबा लावला ते व्यवस्थित भरले. प्यानो आणि तेच लोक ब्लेसेड लोक आम्ही पाहतो. प्यानो ओळंब्यात असतं म्हणजे कसं असतं? प्यानो सिंपल एका व्यक्तीचं आम्ही चरित्र पाहूया 1-2 मिनिटांमध्ये. बायबलमध्ये आम्ही पाहिलं योबाचं पुस्तक, याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन आम्ही वाचूया. योब पहिला अध्याय आणि पहिलं वचन. ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब असे होते. ऊस देशामध्ये एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब असे. त्याचं नाव इयोब असं होतं. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे. कसा होता? त्याची क्वालिटी पहा, वाचूया परत एकदा. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राहे. बस हे आहे देवाच्या साच्यामध्ये मधलं जीवन. प्यानो इयोब देवाच्या साच्यामधला व्यक्ती होता. प्यानो आणि अशाच व्यक्तीची साक्ष कोण देत आहे? प्रभू. कोण साक्ष देत आहे माणसाची? पास्टर साक्ष देत नाही या माणसाची. कोण देत आहे? प्रभू देत आहे. आपण सहज म्हणून जातो ना, विचार माझ्या पास्टरला मी किती चांगलं आहे. आणि देवाला विचारलं तर प्यानो आम्ही मुलं भरता कामा नाही. प्यानो हालेलुया. योबाची साक्ष कोणी मनुष्य देत नाही. प्यानो योबाची साक्ष सर्वशक्तिमान परमेश्वर देत आहे. आणि काय साक्ष तू देत आहे योबाची? काय योग कसा माणूस आहे? तो सात्विक व सरळ होता. सरळ, खूप छान म्हटलंय. सरळ, वाकडा नव्हता. ख्रिस्ती लोकांना वाकडं जीवन जगू नका. मी सांगितलं ना, आम्ही कल्याणमध्ये प्रेत करायला गेलो होतो मागच्या वेळेस, तुम्हाला सांगितलं असेल मी. अनेक अंकल होते, त्यांचं नाव सांगणार नाही. आयुष्यभर वाईट वागला, आयुष्यभर क्रॉस चालला लोकांना, याला क्रॉस चल, त्याला चल क्रॉस, वागला आणि शेवटी मेला तरी वागला. ज्यावेळेस आम्ही पीठ आणली त्यावेळेस पाय त्याचा आतमध्ये जात नव्हता, बाहेरच पाय ठेवावा लागला त्याचा.
म्हणजे मेला तरी वागला, गेला मरेपर्यंत तरी वागला, स्वभाव त्याचा सोडला नाही त्यानं योग सरळ होता. बायबल सांगतं सरळ मीन्स देवाच्या ओळंब्यामध्ये बसणारा माणूस. हालेलुया. आमची साक्ष माणसाने दिली नाही तरी चालेल, देवाने आमची साक्ष दिली पाहिजे. त्यानं योबाची साक्ष परमेश्वर देत आहे, त्याचा पास्टर देत नाही. त्यानं परमेश्वर योबाची साक्ष देत आहे. आणि काय म्हणतो परमेश्वर की तो सात्विक आणि सरळ होता. खूप छान म्हटले पुढे कसा माणूस की तो देवाला भिवून वागे, तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राहील, व पापापासून कसा राहील, दूर राहील. आणि देवाने ही साक्ष बायबल मध्ये लिहिली नाही, त्या सैतानाला सुद्धा सांगितली. सैतानाला विचारलं तू कुठून आला, तो काय म्हटला हिंडून फिरून आलोय. हिंडून फिरणारे लोक, हिंडणारे फिरणारे लोक. लक्षात ठेवा कोण फिरतात, हिंडून फिरून कोण येतं, शैतान. हॅलो, लोकांना नको वाटतं बोलायला, जास्त फिरलं काय की हिंडून फिरून आलो. सैतानाला विचारलं कुठून आलास, तो हिंडून फिरून आलो. आपण एखाद्या सहज बोलून लागलो कुठून आला, हिंडून फिरून. शैतान आहे तो हिंडणारा फिरणारा त्या. आणि मग देवासमोर ज्यावेळेस तो भरायला, देवाने त्याला विचारलं कुठून आलास, तर त्यावेळेस तो हिंडून फिरून आलोय बोलता लागलो. देवाने त्याला विचारलं माझा सेवक योब याकडे तुझं लक्ष गेलं काय. आणि तो कसा माणूस आहे, देवाला भिवून वागणारा, सात्विक आणि देवाला भिवून वागणारा. त्याच्या कोणीचा कोणी मनुष्य या भूतलावर नाहीये. कोण साक्ष देत आहे, प्रभू. प्रभूने आमची साक्ष दिली पाहिजे. तुम्ही ज्या लोकांना खायला प्यायला घालता ते तुमच्याबद्दल म्हणाल लय चांगलं लय चांगलं. प्रभूने तुमची साक्ष दिली पाहिजे. चार दोन लोकांच्या साक्षीवर आपलं जीवन जगू नका. प्यानो प्रभू जो आकाश पृथ्वीचा निर्माण करता देव बाप आहे, तो तुमच्याविषयी काय बोलतो ते महत्वाचं आहे. काय हॅलो, तू काय बोलतो ते महत्वाचं आहे. योबाबद्दल साक्ष देण्यात आली की सात्विक, सरळ आणि देवाला भिवून वागणारा. त्याच्या कोणीचा दुसरा कोणी पुरुष या भूतलावर नाही. काय साक्ष दिली, हे आहे देवाच्या ओळंब्यामध्ये बसणं. देवाच्या ओळंब्यामध्ये बसणारा व्यक्ती प्यानो सात्विक असतो, सरळ असतो आणि तो कधीच पाप करत नाही. हा आहे देवाच्या ओळंब्यामध्ये राहणार. योग जे जीवन जगत होता ते ओळंब्यातलं जीवन होतं. आणि हे जीवन जगण्यासाठी देव तुम्हाला कॉल करत आहे. काय आमच्याला सांगितलं इस्रायल लोकांना जाऊन सांग की मी आता त्यांना ओळंबा लावणार आहे, त्यांची काही करणार नाही. आजच्या सकाळी आमच्या कलिसियासाठी हा प्रभूचा संदेश आहे की मी आता तुम्हाला काय करणार आहे, ओळंबा लावणार आहे. हालेलुया. ओळंबा लावणार आहे प्रभू, तो मी तुमची काही करणार नाही. आणि मग आजच्या सकाळी सावधान व्हा. आम्हाला सावधानतेचा इशारा आहे की तो आम्हाला ओळंबा लावणार आहे. त्याच्या ओळंब्यामध्ये आम्ही व्यवस्थित बसलं पाहिजे. आजच्या सकाळी जर आम्हाला ओळंबा लावला तर आम्ही पुढे कमी फरता कामा नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओळंब्यात राहणं म्हणजे आणखी काय प्यानो, यवनाचा शुभवर्तमानाचा 15वा अध्याय आम्ही पाहतो प्यानो. द्राक्षवेल आणि फाटा. आय लाईक, मला हा सगळ्यात चॅप्टर आवडतो पवित्र शास्त्रामधला. द्राक्षवेल आणि फाटा प्यानो. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून आपल्या आपण त्याला फळ देता येणार नाही, देता येत नाही, तसं प्रभू तुम्ही माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हाला काही फळ देता येणार नाही, तुम्हाला काहीच करता येणार नाही. हिंदीमध्ये खूप छान म्हटले की तुम मेरे बिना कुछ नहीं कर सकते. तुम्ही देवाशिवाय काहीच करू शकत नाही. त्यामुळे ओळंब्यात राहणं म्हणजे देवामध्ये राहणं. त्याच्या फाट्यामध्ये जसा द्राक्षवेलामध्ये फाटा राहतो तसं आमचं जीवन असलं पाहिजे. प्रभू आमच्यामध्ये आणि आम्ही प्रभूमध्ये प्यानो. आणि हे जर जीवन आम्ही जगत असू प्यानो तर निश्चित ओळंब्यामध्ये आम्ही. आजच्या सकाळी देव तुम्हाला कॉल करत आहे यासाठी की तुम्ही ओळंब्यामध्ये राहावं प्यानो. हालेलुया. आमोसाने दिलेला संदेश आज आमच्या कलिसियासाठी आहे. आणि आजचा संदेश आहे की ओळंब्यामध्ये आम्ही भरलं पाहिजे. त्याच्या ओळंब्यामध्ये बसलं पाहिजे. आजच्या सकाळी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करूया की प्रभू तुझ्या ओळंब्यामध्ये मी असलं पाहिजे. हालेलुया. जे काही काम करता तुमचं ते काम पण तुमचं ओळंब्यातलं काम असलं पाहिजे. जे काही काम करता, 2 स्त्रिया होत्या स्वर्गाच्या राज्यामध्ये गेल्या. एका स्त्रीकडे भरपूर मोठं गाठोड होतं कामाचं आणि एका स्त्रीकडे छोटस गाठोड होतं असं कामाचं बिचारीचं. दूत गेले स्वर्गामध्ये, त्यावेळेस या दोन्ही स्त्रिया गेल्या, हसायला लागले. दूत म्हणले हे दोघी पण स्त्रिया सारखं जीवन जगल्यात लहानपणीपासून. एवढंच आयुष्य यांचं दोघीचं पण नव्हतं सारखं. पण या बाईनं किती काम केलं, किती मोठं काम केलं. आणि या बाईनं एकदम छोटस काम केलं. दूत निर्व्यसना करायला लागले त्या स्त्रियांची. कसं एवढं छोटं काम केलं तू, आणि या बाईने बघ किती मोठं काम केलं. बायबल सांगतं की आमच्या कामाची परीक्षा अग्नीच्या द्वारे होणार आहे. आणि मग काय झालं, कामाची परीक्षा सुरू झाली. ज्या बाईने लय मोठं काम केलं होतं दूतानं पहिले ते धावधाव घेतलं काम, कारण भरपूर मोठं गाठोड होतं ते घेतलं आणि टाकलं अग्नीमध्ये. अग्नीची परीक्षा होणार आहे आपल्या कामाची. आणि मग त्यावेळेस अग्नीमध्ये टाकलं त्यावेळेस काय घडलं माहितीये, जेवढं टाकलं तेवढं जळून खाक झालं.
या बाईचं मग घेतलं ते छोटस. दूताला आश्चर्य वाटलं, एवढं काम तिने केलं होतं पण सगळं काय झालं, नष्ट झालं. आणि मग या बाईचं काम छोटस. दूताला वाटलं आता हिचं काम संपलं, आता हिचं काय होतं बघू. ते घर थोडं टाकलं प्यानो, जेवढं टाकलं तेवढं काम वरती आलं प्यानो. आलं आमचं काम असं असलं पाहिजे प्यानो, परफेक्ट परफेक्ट चांगलं काम असलं पाहिजे. नाशवंत काम आमचं असू नये प्यानो. थोडं करा तुम्ही प्रभूसाठी पण स्ट्रॉंग करा प्यानो. माझं भीत असतं 100 डुकरं सांभाळण्यापेक्षा 10 मिनिटं सांभाळलेले. चर्चमध्ये कमी लोक आहेत ना, नो प्रॉब्लेम, पण ते स्वर्गाच्या राज्यामध्ये गेले पाहिजे. हालेलुया. नुसता जमाव करायचा भरपूर मोठा, मला क्वांटिटी नको, क्वालिटी पाहिजे प्यानो. हालेलुया. लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये गेले पाहिजेत प्यानो. हालेलुया. म्हणून असं काम आमचं असलं पाहिजे. भरपूर मोठं काम असलं उपयोग नाही. ते काम जर देवाने चेक केलं तर ते काम किती प्रभूच्या राज्यामध्ये ते केलं ते महत्वाचं आहे प्यानो. आजच्या सकाळी जर देवाने तुम्हाला ओळंबा लावला प्यानो तर तुम्ही त्याच्यामध्ये उलट कामा नाही. आजच्या सकाळी प्रभू म्हणतो मी इस्रायलाची गाय करणार नाही, आणि म्हणून ओळंब्यात तुमचं जीवन जगा. आजच्या सकाळी एकच संदेश पवित्र शास्त्रातून या वचनातून घेऊन जा आजच्या संदेशाच्याद्वारे की मला ओळंब्यात राहायचंय प्रभूच्या. प्रेज द लॉर्ड. आम्ही उठून उभं राहूया. द पॉवर ऑफ गॉड इज मोइंग. आपले डोळे बंद करा आणि देवाकडे प्रार्थना करा की प्रभू तुझ्या ओळंब्यात राहण्याचं तुम्हाला शिकाव. ओ परमेश्वरा, तुझ्या ओळंब्यात राहण्यासाठी मला तू मदत कर.